द न्यूज लाईन, अचूक वेधक. तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पैठण या कार्यक्रमाच्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात कुठल्याही शासकीय अनुदान न घेता त्यांनी त्याला भीक मागून शाळा उभ्या केली. खरं तर मला चंद्रकांत पाटलांना म्हणजे आवर्जून आठवण करून द्यायची आहे. त्यावेळेला तर बाबासाहेबांनी तर महात्मा फुलेंनी तर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी तर शाळा नसत्या काढल्या तर आपली आई ही साक्षर असती, असाक्षर असती आणि आज आपण मंत्री झाला नसता. ज्या भारतीय संविधानामुळे आज शपथ घेऊन आपण मंत्री होत आहे आणि त्या एखाद्या कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरून आपण आंबेडकरीवादी विचारांच्या भावना दुखवत आहे. त्या अनुषंगाने कराड शहरामध्ये अल्पसंख्याकांचे जिल्हाध्यक्ष असतील जाकीरभाई पठाण असतील, उद्धव ठाकरे शिवसेनाचे आमचे शशिकांत करपे असतील, वंचितचे आमचे सर्व सहकारी असतील, त्याचबरोबर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे सुद्धा आमचे सर्व सहकारी असतील. त्यामध्ये संजय कांबळे आहेत व संभाजी ब्रिगेडचे आमचे पाटील असतील, बापू गरा असतील, मराठा महासेवा संघाचे सर्व विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आपण आपल्या भावना या पोलीस प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत की वाचनामध्ये बघण्यामध्ये कुठेही बाबासाहेबांनी फुलेंनी कुठेही भीक नाही मागितलेली. त्या पद्धतीने त्यावेळी त्यांनी शाळा उभा केलेले आहेत. परंतु टिंगल करून त्या चंद्रकांत पाटलांनी ज्या बाबासाहेबांचे विडंबन केलेलं आहे, त्यामुळं आम्ही सर्व विविध संघटनेच्या वतीनं आम्ही विनंती करतो आहे की या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा सर्व कराड शहराच्या विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्या वतीनं पूर्णपणे उग्र आंदोलन करून जनआंदोलन उभा केलेली एवढंच या ठिकाणी सांगतो. यामध्ये द न्यूज लाईन, अचूक वेधक.